माओच फरुसंकय्यच उतापटिवदेयुतं दुःखाहि सारंभकथा पटिदण्डाफुसेयुतं सचेनेरेसि अत्तानं कंसो उपहतो यथा ये सपत्तोऽसि निब्बानं सारंभोतेन विज्जती. अर्थात कटुवचन बोलू नको. बोलल्यास तुला इतर बोलतील. प्रतिवाद दुःखदायक असतो. त्याच्याऐवजी तुला दंड मिळेल. जर तू स्वतःला फुटक्या कांशासारखे निशब्द करून घेशील तर तू निर्वाण मिळवलास असे समज. तुझ्याकरिता प्रतिवाद नाही. यथा दंडेन गोपालो गावोपाचेति गोचरं एवं जराच मच्युच आयुपाचेन्ति पानिनं. अर्थात ज्याप्रमाणे गवळी काठीच्या बळावर गायींना चरण्यास घेऊन जातो तसेच म्हातारपण व मरण प्राण्यांचे आयुष्य घेऊन जातात. यो दंडेन अदंडेषु अपदुष्टेषु दुःसति दशनं मयतरं ठानं क्षिप्तमेव निगच्छति. वेदनं फरुसजानिं शरीरस्य च मेदनं गरुकं वापि याबाधं चित्तक्षेपं व पापुने. राजतो वा उपसर्गं अभ्यखानं व दारुणं परिखयं व यातिनं भोगानं व पपयुरं. अथवा सगारानि अग्गिदहति पावको खायेस भेदादुपयो निरयं सोपबचती. अर्थात जो दंडरहितांना दंडाने पीडित करतो, निर्दोषीस दोषी ठरवितो, तो लवकरच या 10 गोष्टीपैकी एकास प्राप्त होतो. 1. कठोर वेदना. 2. हानी. 3. अंगभंग होणे म्हणजे शरीराचा भाग तुटून पडणे. 4. मोठा रोग. 5. चित्त निक्षेप म्हणजे तो पागल होतो. 6. राजाकडून त्यास दंड मिळतो. 7. भयानक त्याची निंदा होते. 8. बंधुबांधवांचा नाश होतो. 9. भोगांचा क्षय. आणि 10. त्याच्या घरास अग्निपावक जाळतो. शरीर त्यागानंतर मरणानंतर तो दुर्बुद्धी नरकात उत्पन्न होतो.